गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झालेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे। तरुणांना कुरिअरद्वारे ड्रग्स पुरवला जात असल्याचं तपासामध्ये उघड झालेलं आहे। तर एका ॲपच्या माध्यमातून आरोपी आनंद पटेल ड्रग्स पुरवत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेनं पोलिसांना दिली आहे। तर प्रतीकच्या जबाबावरती ड्रग्स पुरवल्याच्या आरोपाखाली आनंद पटेलला कल्याणमधून अटक करण्यात आली होती। आधी देखील आनंदनं ड्रग पाठवल्याचं प्रतीक पांडेनं या चौकशीमधून सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे गोरेगाव ड्रग्स प्रकरणामध्ये उपचार घेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवलाय। यापूर्वी एका कॉन्सर्टमध्ये मित्रांसोबत ड्रग्स सेवन केल्याची कबुली या मुलीने दिलेली आहे आणि पुढील तपास वनराई पोलीस करत असून या प्रकरणामध्ये अन्य काही लोकांचा सहभाग हा स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते। दरम्यान गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या 9x9 कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी ही लागू होती असं उघड झालंय। कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेरावरती लावण्यास स्टिकर देण्यात आलेले होते आणि कॉन्सर्ट परिसरामध्ये फोन कॅमेरावरती बंदी होती। तशा सूचना या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून देण्यात आलेल्या होत्या। त्याचसोबतच कॉन्सर्ट परिसरामध्ये देखील अशा सूचना लावण्यात आलेल्या होत्या। फोन कॅमेऱ्यावरील स्टिकर काढले तर बाहेर काढण्यात येईल अशा सक्त सूचना करण्यात आलेल्या होत्या आणि अशा सूचना करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आल्यात। अशा सूचना देणारे काही सोशल मीडिया अकाउंट्स देखील डिॲक्टिव्हेट करण्यात आलेले आहेत। फोन कॅमेऱ्यावरती बंदी का घातली असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होऊ लागलेत। तर गोरेगाव नेस्को सेंटर कॉन्सर्ट्स ड्रग प्रकरणी सुनील प्रभू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राजकीय दबाव आणून नेस्को प्रशासनाचा अनधिकृत कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि या प्रकरणी नेस्कोचे मालक कृष्णा पटेल यांना अटक करण्याची मागणी देखील केली आहे। कृष्णा पटेल हे पोलिसांवरती राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप सुनील प्रभूंनी केला आहे। इकडे असणारे जे कंपनीचे डायरेक्टर आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत ते असं सांगतात की सत्तेतल्या वरिष्ठ नेतृत्वाशी आमचे चांगले संबंध आहेत असं घाबरवून ते पोलीस अधिकारी, BMCचे अधिकारी, फायर ब्रिगेडवाले यांच्याकडनं परवानग्या आणतात। कळलं की नाही? आणि हा व्यवस्थित इकडे इव्हेंट सुरू असतो। बरं, इव्हेंट जेव्हा सुरू असतो तेव्हा रात्री असतो, त्यामुळे रात्री मोठ्या प्रमाणामध्ये जर अशामध्ये ड्रग्स सेवन केलं जातं आहे किंवा तिथे विकलं जातं आहे, हे आता वर्षानुवर्ष चालू असेल अशी मला शंका आहे। आणि मग इथली पोलीस यंत्रणा काय करते? महालक्ष्मी रेसकोर्स इथं म्युझिक कॉन्सर्टला परवानगी न देण्याची मागणी मनसेने केली आहे। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये होणाऱ्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोरेगावची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्यामुळे अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी न देण्याची मागणी मनसेने पोलिसांकडे केली आहे। मनसेने याआधी महालक्ष्मी रेसकोर्समधल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये अल्पवयीन मुलं नशेत असल्याचे व्हिडिओ देऊन तक्रार केलेली होती, तरी देखील पोलिसांकडून परवानगी दिली जाते। जर यापुढे या कार्यक्रमांना परवानगी दिली तर दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करू असा इशारा मनसेकडून आता देण्यात आलाय।